मागे बघू शकता. प्लीज एन्जॉय, प्लीज कम विथ मी प्लीज. मी सुभद्राने स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मुंबईच्या धावपळीमध्ये क्षणभर विश्रांतीची गरज असेल तर त्यासाठीच आमच्या ग्रुपने आमच्या ऑफिसचे पिकनिक काढायचे ठरवले आणि ते पण फार्म हाऊसवर. पियुष विला कर्जत या ठिकाणी फार्म हाऊस आहे. तर त्या ठिकाणी आज आम्ही पिकनिकला जातो आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. आणि तुम्हाला पियुष विला व्हिजिट करायचं असेल, फार्म हाऊसला भेट द्यायची तर नक्कीच भेट. पिकनिकचं प्लॅनिंग हे कांबळे सर आणि योगेश पिंपळे यांचं होतं. त्यांनी हे पिकनिक अरेंज केली होती आणि त्यासाठी कर्जतचं फार्म हाऊस आम्ही निवडलं होतं. आणि तिकडे आम्ही आमच्या सगळ्या स्टाफच्या गाड्या होत्या, त्या गाड्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघालो. आमचं या ठिकाणी 2 दिवसाचं प्लॅनिंग होतं आणि 2 दिवसासाठी आम्ही हे रिसॉर्ट बुक केलं होतं. हळूहळू आमच्या सगळे स्टाफ गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली. मस्त हा फार्म हाऊस आहे, खूप सर्वांना आवडला. आणि आम्ही सकाळी इथे 1 वाजेपर्यंत पोचलो त्या ठिकाणी. आणि इथे सर्वांनी थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये गेले. दररोज असणारी कामाची दगदग आणि मन भरून जगण्यासाठी क्षणभर विश्रांती गरज होती. त्यामुळे सर्वजण आपापल्या रूमच्या चाव्या घेऊन आपल्या रूममध्ये विश्रांतीसाठी गेले. टोटल आम्ही 40 जणांचा ग्रुप होता आणि त्यासाठी आम्ही 10 रूम घेतले होते आणि फुल AC रूम होते. आजूबाजूचा परिसर शांत असल्यामुळे इथे खूप शांतता होती आणि रूम पण खूप क्लीन होते. ती फिरायला पण मस्त जागा पण होती. Get some. Sorry ass DJ. You can get some. सरांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह होता, कारण या वयात पण ते आमच्यासोबत एन्जॉय करत होते आणि आम्हाला पण खूप मस्त मजा आली त्यांच्यासोबत खेळांची. स्विमिंग पूलमध्ये आम्ही व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर आमच्यासोबत सिनियर माणसे पण होती. त्यांनी पण त्या खेळाचा आनंद लुटला. त्यांनी लहान वयात जेवढी मस्ती मजा केली असेल ते आमच्यासोबत पण तसेच खेळत होते, एन्जॉय करत होते. संध्याकाळी नाश्त्याला आमच्या
कांदा भजी आणि चहा होती, बटाट्याची भजी पण होती आणि सगळेजण आम्ही कांदा भजी आणि बटाटा भजी खायला एकत्र जमलो. नंतर आम्ही क्रिकेटचे मॅच खेळायला लागलो. कौन किसके साथ खेल रहा है तुमको भी पता है क्या? तर आपल्यासोबत इंजिनियर पल्लवी मॅम आहेत, त्यांच्यापासून पण जाणून घेऊया. कसं वाटतं मॅम तुम्हाला या फार्म हाऊसला येऊन? खूप 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 छान वाटतंय. रोजच्या एकदम हेक्टिक लाईफस्टाईलपासून आज 2 दिवस आम्ही इथे स्टे करणार, आज आणि उद्या. तर इतकं छान वाटतंय, एकदम रिलॅक्स, माइंड फ्रेश झालं आहे. आणि आम्ही ग्रुप ऑफ 35 लोक आहोत. सगळे ऑफिसचे स्टाफ आहे, त्याच्यात छोटे मोठे सिनियर्स, DGM आहेत, SICs आहेत, कलिग्स आहेत सोबतचे आणि बाकी सगळे पण आहेत. पण असं वाटतच नाही आहे की सिनियर ज्युनियरवालं. इतकं छान आम्ही एन्जॉय करतो आहे आणि इतकी छान बॉन्डिंग आहे. एक खूप छान एक्सपिरियन्स झाला आहे आज इथे येऊन. प्रत्येक फार्म हाऊसला वेगवेगळे ॲमिनिटीज असतात. तशा प्रकारे तुम्हाला या पियुष विलामध्ये तुम्हाला तशा ॲमिनिटीज भेटतात का? खूप स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप स्पेशियस आहे आणि रूम्स पण खूप नीट अँड क्लीन आहेत इथले. आणि बाकी सगळे ॲम्युनिटीज पण खूप छान आहेत. स्टाफ खूप सपोर्टिंग आहे इथला, कारण की आम्ही त्यांना ॲडिशनल डिमांड केलेले, त्यांनी ते फुलफिल पण केले. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप छान झाला. तुमच्या डिनरमध्ये काय काय असं तर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. चिकनचं आहे, बार्बेक्यू करणार आहे आम्ही. आणि बाकी हे लोक पण जे प्रोव्हाइड करतायत आमच्या पॅकेजमध्ये, ॲडिशनली व्हेजसाठी पनीर आहे आणि चिकन वगैरे पण आहे. जेवणाची क्वालिटी कशी आहे? सुपर्ब, एकदम सुपर्ब. तुम्हाला जर आता यायचं असेल तर नक्कीच या, येऊन याला विलाला नक्कीच भेट द्या. आणि आता वाटतं तुमची पार्टी चालू झाली आहे. येस, तुम्ही तिथे मागे बघू शकता. प्लीज एन्जॉय, प्लीज कम विथ मी प्लीज. तुम मेरा साथ मेरा ओ हमदवा